श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज नक्कीच दुर्लक्ष नाही केलेस. आणि आता तुला सांगतो, हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवंत ठरशील. स्वामी देव तुमच्याशी या माध्यमातून संवाद साधू इच्छितात. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी देवाची आज्ञा आहे. बाळा, तू भाग्यशाली आहेस. तुझ्याकडे येण्याचे कारण तुला आता सांगतो. तू जी काही कर्म केली आहेस त्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब देवांकडे आहे. बाळा, या क्षणाला घाबरू नकोस, कारण तुझा देव तुझ्यासाठी ती आनंदाची बातमी घेऊन आला आहे. देव तुमच्यासाठी ती आनंदाची बातमी घेऊन आले आहे. तुम्ही ती ऐकण्यासाठी सज्ज असावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, तू खूप काही कर्म केली आहेत. त्यात काही चुकीची देखील होती, पण ती माझ्या आशीर्वादाने मी पुसून टाकली आहेत आणि त्यांना चांगल्या कर्मात परिवर्तित केले आहे. तुझ्याकडे जे काही कार्य येते ते माझ्या आशीर्वादाने. तू जी काही कर्म करतोस ती माझ्या आशीर्वादाने. बाळा, तू खूप काही प्रार्थना मागील दिवसात केली आहे. ते तुझे कार्य अडलेले होते ना, ते आता पूर्णत्वास आले आहे. बाळा, तू ज्या यशासाठी प्रयत्नरत आहेस ते माझ्यापासून लपलेले नाही. बाळा, मागील काही दिवसापासून तुझा जोही प्रयत्न सुरू आहे तो मी माझ्या आशीर्वादाने त्या मार्गावर नेत आहे जिथे तुला ती समृद्धी प्राप्त होईल, ते ऐश्वर्य प्राप्त होईल. तुझ्या मार्गातील त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. तेव्हा तुझ्यासाठी एक मोकळा आणि सुखकर मार्ग आम्ही तयार केला आहे. त्यावर तू आपले कर्म करत चालायचे आहे. तू जेव्हा देवाचे नामस्मरण करून प्रत्येक पाऊल उचलशील तेव्हा तुला ती समृद्धी, ते आनंद मार्गात प्राप्त होतील. देवदूत तुमच्यासाठी ते मार्गात घेऊन उभे आहेत. तुम्ही प्रयत्न करत जा. पुढे जाताना ते तुम्हाला प्राप्त होणार आहे, ज्यासाठी तुम्ही आमची प्रार्थना केली आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी जे काही संकल्प केले आहेत ते देखील पुढील काळात पूर्ण होतील. देवांनी तुमच्यासाठी असा मार्ग उघडला आहे ज्यात तुम्ही प्रवेश मिळवताच तुम्हाला ते सर्व काही सुख, ते आनंद ज्याची तुम्ही वारंवार देवाकडे प्रार्थनापूर्वक विनंती करत आहात. देव तुमच्यासाठी तुमचे ते नाते तुमच्याजवळ देत आहेत आणि त्या नात्यातून तुम्हाला ते प्रेम देखील देऊ इच्छितात. बाळा, काळजी करणे थांबव. आतापर्यंत तुम्ही जो काही वेळ घालवला आहे, जो काही वेळ तुमचा वाया गेला असं तुम्हाला वाटत आहे की माझा वेळ व्यर्थ गेला आहे, पण थांब. तुझा वेळ व्यर्थ गेला नाही. त्या वेळेत तुला मी जे काही दाखवले आहे, तू जे काही संघर्ष सहन केले आहेत ते व्यर्थ होणार नाहीत. त्यातून तुला खूप काही शिकवण देण्यासाठी देवाची ती एक योग्य योजना होती. बाळा, देव तुमच्या भविष्यासाठी त्या योजना आखतात आणि तुमच्यापर्यंत आणतात. जेव्हा तुम्हाला ते सर्व काही माहीत नसते तेव्हा तुम्ही त्याला संघर्ष मानता, पण त्या संघर्षानंतर जो तुम्ही मोठा विजय प्राप्त करत असता, जे यश तुम्ही प्राप्त करत असता, त्यासाठीच देवांची आखलेली
ती योजना असते. बाळा, विश्वास कर, तुला माझे चमत्कार आता लवकरच प्राप्त होणार आहेत. तुम्ही जी काही प्रार्थना केली आहे, देवाने ती आनंदाने स्वीकार केली आहे. या ब्रह्मांडात तुम्ही जे काही पाठवाल, मग जर तुम्ही आनंद पाठवला तर तो दुपटीने तुमच्यापर्यंत येईल. बाळा, जर तुम्ही कुणाचे मन दुखावले नाही आणि त्या मनाला आनंद दिलात, तर हे ब्रह्मांड तुम्हाला तो आनंदही दुप्पट करून देईल. विश्वास ठेवा. श्रद्धेने तुम्ही आमच्याकडे आला आहात. आता निश्चिंत राहा. तुम्हाला हवे असलेले ते यश, ते आनंद तुमच्या मार्गात तुम्हाला प्राप्त होणार आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला सुखात, आनंदात, हसत खेळत ठेवू इच्छितो. त्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस, त्यात मी तुला भरघोस यश देऊ इच्छितो. तुम्ही आता आमचा चमत्कार प्राप्त कराल. तुम्ही ज्या वेळेस या संदेशापर्यंत आला आहात, तेव्हा निश्चिंतता माना की तुम्ही भाग्यवंत आहात, कारण तुमची निवड करण्यात आली आहे. देवांचा संदेश हा दिव्य संदेश, जो कोणी या क्षणाला ऐकेल तो भाग्यशाली ठरेल. बाळा, जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर मनात निश्चिंतता ठेव, कारण तुझ्यावर माझी कृपा आहे आणि ती निरंतर राहणार आहे. तुम्ही माझ्या चमत्काराचा आशीर्वाद प्राप्त करणार आहात. तुमच्यासाठी असे दिव्य चमत्कार घडून येणार आहेत. पुढील काळ तुमच्यासाठी चमत्कारांनी भरलेला असेल. विश्वास ठेवा. तुम्ही केलेल्या विचारांच्या पलीकडे देव तुम्हाला देऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देवाची इच्छा आहे. बाळा, मी तुझ्यासाठी अशक्यही शक्य करणार आहे. तेव्हा आज जे काही कार्य तुला अशक्य वाटत आहे, ते देवांवर सोपवून दे. त्यांच्या चरणावर प्रार्थना कर की तुझे ते कार्य झाले पाहिजे. बाळा, आम्ही ती विनंती मान्य करू, कारण देवाजवळ तो चमत्कार करण्याची शक्ती आहे, जी तुमच्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला तेही प्राप्त करून देऊ शकते. जे तुमच्यासाठी आज खूप काही अवघड आहे, जे आज तुमच्यासाठी अशक्य वाटत आहे, पण देवाचा अफाट आशीर्वाद तुम्हाला ते अशक्यही शक्य करून देणार आहे. देवाचा चमत्कारी संदेश तुम्ही ऐकत आहात. तुमच्यासाठी ते चमत्कार घडून येतील. विश्वासाने पुढे पाऊल टाका, कारण तुम्ही ते सर्व काही तुमच्या मार्गात प्राप्त कराल. देव म्हणतात, बाळा, थकून हारून एखाद्या कार्यासाठी थांबू नकोस. जर तुला जो काही मार्ग देवांच्या मार्गदर्शनाने दाखवल्या जात आहे, त्यावर चालण्याचा प्रयत्न कर, कारण तुझ्या केलेल्या प्रयत्नात तुला ते यश प्राप्त होणार आहे. तू ज्या काही सुखाची कल्पना देवांकडे मागत आहेस, देव तुला ते देण्यासाठी आले आहेत. आता जो कोणी हा संदेश ऐकत आहेत, त्यांनी शेवटपर्यंत ऐकावा आणि आपले चमत्कारी आशीर्वाद देवांकडून प्राप्त करावे. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुला कोणत्याही समस्येत एकटा सोडणार नाही, कुठल्याही संघर्षात एकटा सोडणार नाही. मी तुझ्यासाठी तेही अशक्य शक्य करेल, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. जेव्हा तू नामस्मरणाने ध्यास घेतोस, आमची प्रार्थना करतोस,
तेव्हा मी तुला त्या संघर्षात कसा सोडील. बाळा, विश्वास ठेव. जर तू ते कार्य करण्याच्या योग्य आहेस, तेच मी तुला दिले आहे. बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही. प्रार्थना करत राहा. तुमच्याकडे ते येणार आहे. देव म्हणतात, बाळा, दगडातून देव घडण्यासाठी जेव्हा घनाचे घाव त्या दैवी मूर्तीलाही सहन करून त्यातून देवाची मूर्ती घडते, तेव्हा लक्षात घ्या की संघर्षाशिवाय काहीही प्राप्त होत नाही. जर तू येणाऱ्या संघर्षांना घाबरून मागे एकटा राहिलास तर असे चुकीचे करू नकोस. कारण बाळा, जेव्हा तू प्रत्येक कर्मात पुढे जाशील तेव्हा माझा दिव्य आशीर्वाद तुझ्या सोबत राहील. तुला ते मार्ग दिसतील जे मी तुला दाखवू इच्छितो. त्या मार्गावर चालल्यावर तुझी ती प्रगती साध्य होईल. तुला ते ध्येय प्राप्त होईल. त्यासाठी थांबू नकोस. पुढे चालत राहा. त्या मार्गात तुझ्यासाठी सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर देत आहे. देव म्हणतात, विश्वासाने पुढे चालत राहा. बाळा, जो कोणी माझे पाय धरतो त्याला कधी दुसऱ्याचे पाय धरण्याची वेळ मी येऊ देत नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी उभं राहून तुला त्या संघर्षात देखील प्रयत्नांना यश प्रदान करेल. बाळा, निश्चिंत राहा. कारण जीवनात खूप काही संघर्ष जरी असला तरी घाबरून जाणे हे काही ठीक नाही. तेव्हा निश्चिंत राहा. स्वामींचा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस, तेव्हा तुला ती योग्य दिशा दाखवण्यात येईल. तुझ्या जीवनातून ते खूप काही संकट टाळल्या गेले आहेत. बाळा, तुम्ही खूप काही अनुभव घेतले आहेत की जेव्हाही तुम्हाला खूप काही संघर्ष वाटतो तेव्हा देव तुम्हाला अलगद त्यातून बाहेर काढतात. मग ते कोणतेही मार्ग असोत किंवा कोणतेही माध्यम असो, ते तुमच्या मदतीसाठी देवांनी केलेली एक लीला असते. बाळा, तुम्ही आज त्यापासून खूप काही लांब नाही, मागील काळातच तुम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. जेव्हा तुमचे संघर्षही जास्त असतात तेव्हा तुमच्या यशाकडे जाण्याच्या वाटा देखील जास्त असतात. बाळा, आम्ही तुमच्याकडे त्या योजनांद्वारे तुमच्याकडून ते कर्म करून घेत असतो आणि तुम्हाला पुढचा मार्ग दाखवत असतो. देव म्हणतात, बाळा, जर तू मोठ्यांचा मान सन्मान करशील, त्यांना योग्य तो मान देशील, जेव्हा ते तुला काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत असशील तर त्यांच्यात माझे स्वरूप पहा. कारण मी त्या माध्यमातून तुला मदतीचा हात देत असतो. बाळा, तुम्ही जेव्हाही खूप काही प्रयत्न करत असता तेव्हा मी तुझ्या आजूबाजूला राहून तुझ्या त्या प्रयत्नांना यशाकडे वळवत असतो. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी कोणती दिशा आणि काय चांगले आहे हे आमच्या शिवाय कुणालाही ठाऊक नाही. तेव्हा तुझा मार्ग कुठे वळवायचा हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही विश्वासाने पुढे चालत राहा. नामस्मरणाला कधीही सोडू नका. कारण या नामस्मरणानेच तुम्ही आमची प्राप्ती केली आहे. स्वामी म्हणतात, जर उपवास करायचाच तर अन्नाचाच का? अरे, कधी वाईट विचारांचाही उपवास कर. बाळा, तुझ्या मनात कुणाविषयी काही द्वेष ठेवू नको. कुणाबद्दल वाईट विचार करू नको. तो पुढे जातो, मी मागे का, असा प्रश्न करू नकोस. त्याची वेळ आली होती म्हणून तो पुढे जात आहे. जेव्हा तुझी वेळ येईल तूही पुढे जाशील. बाळा, विश्वास ठेव. जर कर्मात गती प्राप्त करायची आहे तर सच्चाईने पुढे जात राहा. तुला ते सर्व काही प्राप्त होणार आहे.
मात्र मनात शंका बाळगू नकोस. या शंकेचे कुठे निरसन होणार नाही, कारण देव तुमच्यापर्यंत ते आनंद पाठवू इच्छितात, ते सुख, ते समाधान तुम्हाला देऊ इच्छितात. तेव्हा मनात शंका न घेणे चांगले. मनात कुठलेही नकारात्मक विचार ठेवू नका, कारण त्यामुळे तुम्ही मागे राहता आणि पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला लवकर सापडत नाही. त्यामुळे मनात शंका घेणे थांबवा, काळजी करणे थांबवा. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की बाळा, मनाच्या हृदयातला तो अंधार माझ्या श्रद्धेने, माझ्या आशीर्वादाने दूर होईल. आणि जर तू फक्त देव्हाऱ्यात दिवा लावत असशील आणि मनात खूप काही नकारात्मक विचारांचा अंधार करत असशील, तर मग तो प्रकाश कसा प्राप्त करशील? तेव्हा मनात श्रद्धेचा दिवा लाव आणि तो नेहमीच विश्वासाने पेटवून ठेव. बाळा, तू जेव्हा या प्रकाशात आनंदी होशील, तेव्हा माझा प्रकाश तुला प्राप्त होईल, जो तुझे जीवन लखलखित करेल. देव म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे, तर तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही. जेव्हा तुम्ही श्रद्धेने आम्हाला हाका मारता, तेव्हा आम्ही कुठेही असोत तुझ्यापर्यंत येतो आणि तुला ते सामर्थ्य, ते धैर्य प्रदान करतो, ज्यामुळे तू तुझ्या संघर्षात देखील खंबीरपणे उभा राहून पुढील गोष्टींचा सामना करण्यास तयार असतो. बाळा, तुझ्यावर येणारे प्रत्येक संकट मी टाळू शकतो, पण मी तुला ती शक्ती देतो ज्यामुळे तू स्वतः त्या संकटाशी सामना करून पुढे जाशील. देव म्हणतात, बाळा, तू नामाने माझी प्राप्ती केली आहे. तुझ्या नाम जपामुळेच तू मला मागे पुढे प्राप्त करतोस. नाम जप केल्याने तुझ्या मनातील ती घालमेल बंद होते. तुझ्या मनातील ते विचार शांत व्हायला लागतात. तुझे मन अगदी अलगद शांत होते. तेव्हा नामस्मरणाला सोडू नकोस. तुझे विचार चांगल्या दिशेने वळायला लागतात. बाळा, तू नामस्मरणाने सर्व काही प्राप्त करू शकतोस. तेव्हा नामस्मरण निरंतर करत राहा. मनाला एकाग्र ठेव. सर्व चिंता, दुःख आणि क्लेश नष्ट व्हायला लागतील, कारण जेव्हा तुम्ही नाम जाप करता, तेव्हा माझ्या आशीर्वादाचे आणि सुरक्षेचे वलय तुमच्या आजूबाजूला निर्माण व्हायला लागते. त्यात तुमच्या जवळ ती नकारात्मकता येत नाही, ते नकारात्मक विचार येत नाहीत. तुमचे जीवन सुखाकडे, त्या आनंदाकडे आणि त्या अध्यात्माकडे वळवल्या जाते. तेव्हा नामस्मरण करणे थांबवू नका. देव म्हणतात, बाळा, तुझे आयुष्य खूप सुंदरतेने नटलेले आहे. तू विचार कर, तुला जे हवे आहे ते तुझ्याकडे आहे आणि ज्याची तू वाट पाहत आहे ते तुझ्याकडे येत आहे. आमचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तुझे आयुष्य सुंदर आहे. ते सुंदरतेने जगण्याचा प्रयत्न कर. विश्वासाने जगण्याचा प्रयत्न कर. जेव्हा तू श्रद्धेने आम्हाला हाका मारशील, तेव्हा तेव्हा मी धावत येऊन तुला मदतीचा माझा हात देईल. बाळा, विश्वास कर. जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत, त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करोत आणि सर्वाधिक तुमच्यावर प्रेम करोत. देव तुमची तीही इच्छा पूर्ण करोत ज्याला तुम्ही आज अशक्य मानत आहात. देव तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करून देतील. तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नेहमी नामात राहा. नामामुळे तुमचे मन शुद्ध होईल, तुमचे अंतःकरण शुद्ध होईल. तुमच्या मनात ते चांगले विचार येतील
त्या चांगल्या विचारात ती कल्पना येईल आणि तुम्हाला तो मार्ग दिसेल. त्यामुळे तुम्ही नेहमीच नाम जपात राहा. देव तुमच्यासाठी ते सर्व काही करणार आहेत यावर ठामपणे विश्वास करा. देवाचा चमत्कारिक संदेश तुम्ही ऐकत आहात. हा दिव्य संदेश तेच प्राप्त करतील जे स्वामींचे प्रिय बाळ आहे. होय स्वामी, मी स्वामींचे बाळ आहे अशी कमेंट करा. तुम्ही भाग्यवंत आहात. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणून हा संदेश तुम्ही प्राप्त केला आहे. देवाची योजना आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करावे. त्यासाठी या योजनेद्वारे तुम्ही हा संदेश ऐकला आहे. आता तुम्ही स्वामींचा नाम घोष करायला विसरू नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार यावर ठाम विश्वास ठेवा. नाम जपाला सोडू नका. नेहमीच नामात राहा. देव तुमचे आशीर्वादाने कल्याणच करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुमचे आशीर्वादाने कल्याणच करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.